तर नाशिकच्या वणी भागातील सप्तशृंगी घाटात भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे। ही कार थेट सप्तशृंगी घाटात कोसळली। गडावरील ग्रामस्थांकडून आता मदत कार्य देखील सुरू करण्यात आल्याची माहिती समोर येते। थेट सप्तशृंगी घाटामध्ये ही कार कोसळलेली आहे। आता गडावरील ग्रामस्थ त्या ठिकाणी मदत कार्य करतायत आणि या भीषण अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी विशाल सध्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं जोडले गेलेले आहेत। विशाल, काय नेमकं घडलेलं आहे, काय अपडेट्स आहेत? नक्कीच या ठिकाणी सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी जे गेलेले होते भाविक हे इनोव्हा गाडीत गेलेले होते आणि जो घाट आहे या घाटाच्या वळणावर ते ओव्हरटेक करण्यात असल्याचं प्राथमिकदर्शी जे तिथले नागरिक आहेत त्यांनी सांगितलं आणि ओव्हरटेक करत असताना ती गाडी जी आहे घाटात गेलेली आहे आणि जवळपास 5 जण मयत झाल्याचे प्राथमिकदर्शी हे समजतं आहे। पण आता तिथे रेस्क्यू टीम सुद्धा पोहोचलेली आहे, घटनास्थळी पोलीस सुद्धा पोहोचले आहेत आणि त्यांना आता रेस्क्यू करण्याचं काम सुरू आहे। आणि जी गाडी आहे ही जवळपास आता 15 ते 20 मिनिटाच्या वर अर्धा तास झाला असेल की ही घटना घडलेली आहे आणि गडावरील ग्रामस्थ सुद्धा त्या ठिकाणी आता पोहोचलेले आहे आणि मदत कार्य त्या ठिकाणी सुरू आहे। आता सप्तशृंगी घाटामध्ये विशाल हा भीषण असा अपघात झालेला आहे। 5 जणांचा यामध्ये मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। इतर काही जण जखमी झाल्याचं देखील बोललं जात आहे। कशा पद्धतीने आता बचाव कार्य या ठिकाणी केलं जात आहे? मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ जे आहेत त्या गावातील सरपंच आहेत, 2 वणी आणि दिंडोरी अशी हद्द येते। दोन्ही गावचे जे ग्रामस्थ आहेत त्या ठिकाणी पोहोचले आहेत। रेस्क्यू जी टीम आहे ती त्या ठिकाणी पोहोचलेली आहे। जे मदत कार्य आता दोरी वगैरे लावून त्या ठिकाणी ग्रामस्थ उतरत आहेत आणि आता रेस्क्यू करणं सुरू झालं आहे। निश्चितच धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी।